आम्ही लाकडं तरी गोळा केलेत. खरंच चुलीवरच बनवते. फक्त एक शिट्टी फक्त आम्ही कुकरवर दिली होती, नाहीतर आमची आहे बघा चूल पण नाही. आणि हॅलो नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप जास्ती स्वागत आहे. सो आत्ता तरी आवरून वगैरे सगळं झालं आहे. निघालो आहे मी रायडिंगसाठी. आणि आज रात्री आम्ही सगळेजण मस्तपैकी स्टेबलमध्ये मटण बनवणार आहे, आणि ते पण चुलीवरचं. सो आपण आत्ता तरी निघत रायडिंग लेसन्ससाठी. बाबू कटिंग हा इकडं इकडं बघा. थांबा 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 दाखव. तिकडं बघा, तिकडं बघा. फुल चॉकलेट मॉडेल स्वप्नील खापे. कुठं चालले एवढे फुल लाईन बिन मारून? हां नाही, 2 पोरं आहे. तो मी अशोभते काय असलं पोरांनी केलं तरी असली कटिंग ठीक आहे. हां 2 अजून काय? तर काल नागेश दादांचा लग्नाचा वाढदिवस होता. तरी माणसाने सुट्टी बिट्टी काय घेतली नाही. माणूस तरी कामाला आलाय. आणि काय केलं मग तुम्ही? कुठे गेला होता मग? फिनिक्स मॉलला? फिनोलेक्स पुण्यातला जो फिनोलेक्स मॉल आहे ना, फिनोलेक्स मॉलला गेले होते नागेश दादा. आणि काय केलं मग? घे म्हणलं काय घ्यायचं, काय केलं? घे म्हणलं काय घ्यायचं. मग काय घेतलं बायकोनी? ते म्हणली बघा. म्हणलं ठीक आहे. तिकडचं जरा प्राईस बीज बघितल्या, मग कॅन्सल केलं. शेवटी काय घरी चालतो आपली. काय म्हणलं मग चल भेळ चालतो, पाणीपुरी चालतो. काय माणूस हो नागेश दादा, एवढे पैसे कमवताय इथं. पैसे कुठे कमवतोय? अख्खा पेटिंग फार्म सांभाळताय तुम्ही, तरी तुम्ही खर्च करत. रिंग दिली बायकोला. मग रिंग दिली? सरप्राईज गिफ्ट. होय आईला भारी. मग भारी. हां मग पाणीपुरी ठीक आहे. मग रिंग दिली. एक काहीतरी चांगलं दिलं बाकी. प्राधिकरणात घेऊन गेलो आईस्क्रीम. प्राधिकरण म्हणजे काय? दिल्लीच्या प्राधिकरण निगडीमध्ये. हां बरं. अंगठी दिली पाणीपुरी नसती दिली तरी चांगलं. आईस्क्रीम वगैरे काय मलबेरी पण आहे. मस्तपैकी मलबेरी आहे ना. कुठली तोडायची? आहेच भरपूर दिसत आहेत तरी, पण हाताला नाही येतात माझ्या. एक आली. सो यू कॅन सी दिस इज अ मलबेरीच नाही. आंबट आहे पण भारी आहे. सो माझं जेवण तरी झालं आहे. कोबीची भाजी होती, त्यामुळे मी फक्त एक चपातीच खाल्ली. जास्त काही भूक पण नव्हती. सो आत्ता तरी मी हे चपाती आणि दूध घेऊन चाललो आहे. सो जे कुत्रीला त्या पिल्लू झाली होती, सो त्या पिल्लांना तरी नाही देणार ऑब्व्हियसली. त्यांना खाता पण येणार नाही. त्यांच्या आईला तरी देतो ॲटलिस्ट, ती तरी खाईल. सो आता मस्त गेला. एक 4चा लेसन घेतला आहे, 4 ते 5चा. सो 5 ते 6चा लेसन नाही आहे मला, त्यामुळे मी स्कारामांगाला राईड करतो आहे. सो स्कारामांगा त्या दिवशी जो तुम्ही बघितला होता, तर मी मस्त स्कारामांगाला राईड करतो आहे. आत्ता सगळ्यांचं माउंटिंग चालू आहे. सो इकडे माउंटिंग सगळ्यांचं चालू आहे. सो माझं रायडिंग झालं आहे, आणि आता तरी मी लेसन्स घेतो आहे. कैटेगरी में आते हैं. यदि कोई सवाल है तो कमेंट करें. इस वीडियो को ज्यादा से ज्यादा शेअर करें. तुम्ही कुठल्या कॅटेगरीत येताय? हाय स्किल मध्ये येतो. मग तुम्ही यांनी स्पॉन्सर केलं पाहिजे ना आपल्याला केदारनाथच्या ट्रिपला. 23,900 म्हणजे 24,000च्या आसपास काय खर्च. विचारा हो मला पण, मी पण आलो असतो ना. मग काय मग आम्ही विचारत होतो. काही विचारलं मला. आता राहू दे. आता मी म्हणल्यावर मग तुम्ही मला घेऊन जाणार, याचा काय अर्थ आहे का? ऐका लगेच तुम्हाला बुक करतो. याला काय अर्थ आहे का? तुम्ही मला घेऊन जायला, तुम्ही मला विचारायला पाहिजे येत आहे का? यायचंय का म्हणजे एका माणसाला विचारलं. आणि मी सांगतो काय, अरे ही देव नाही करणार, फक्त नाव पुरतं देव करणार आहे. देवाने ऐका ना, मी खरं आलो असतो मला विचारलं असतं ना. ऐका ना, मला मन तुमचं लागतं घेऊन जायला. ऐका ना, तुमचा बोलावा आला नाही मला अजून. महादेवाची पूजा. महादेव कंपनीचे रूम काय अयो एवढं. एक कॅमेरा द्या ना मला, 2-3 मला घरात बसवायचे. हां जॅपच्या ह्याच्यामध्ये बसवून टाकतो 2 कॅमेरे. हां सो जस्ट जिमला आलो आहे, आणि आज चेस्ट घेईल.
आणि आज थोडा माझा डाएट वगैरे थोडा व्यवस्थित नाही झाला, पण आज एनर्जी आहे अंगात. सो मी थोडासा इंटेन्स वर्कआउट करायचा ट्राय करेल. जस्ट चेस्ट घेऊन झाली माझी आणि चांगला पंप आला एकदम मस्तपैकी. बघू शकताय तुम्ही, एकदम बेस्ट पंप. सो मस्तपैकी आंघोळ वगैरे झाली आहे माझी आणि आत्ता आम्ही मटन पार्टी करणार आहे. आज चुलीवरचं मस्तपैकी मटन बनवणार आहे आणि ते पण स्टेबलमध्ये. सो मस्तपैकी आता आधीच आम्हाला लाकडं गोळा करायला लागतील. आज तरी गुरुवार आहे आणि मी ऑब्व्हियसली गुरुवारचं मी मटन चिकन काहीच नॉनव्हेज मी खात नाही. सो मी खाणार आहे 12 नंतर आणि आदिलभाई माझ्यासाठी थांबणार आहे. सो आत्ता तरी मी एवढ्या वेळ जिम करून आलो आहे. सो मी एवढ्या वेळ तरी मी उपाशी नाही बसू शकत. सो मी थोडंफार खाणार आहे आत्ता. आणि आज रगडा पॅटीस होतं, त्याच्यानंतर रगडा पॅटीस होतं आणि पाणीपुरी. पण आत्ता तरी काहीच उरलं नाही आहे. मला पॅटी तरी मिळाली आहे. सो मस्त मी पॅटी, गोड चटणी एवढं तरी सामान आहे. ॲटलिस्ट थोडीफार भूक भागू शकते माझी. पोटाला आधार तरी मिळाला आहे माझा. मटण असल्यामुळे आम्ही काय केलं आहे की चुलीवरती शिजायला बराच वेळ लागतो, त्यामुळे आधी आम्ही गॅसवरती शिजवून घेतलं आहे आणि आम्ही आता चाललो आहे चुलीवरती शिजवायला. सो आमची सगळी मटणची तयारी झालेली आहे मस्तपैकी. हे बघा, आणि इथे सागर सर मस्तपैकी मटण बनवतात आणि आम्ही खरंच चुलीवरच बनवतो. फक्त एक शिट्टी फक्त आम्ही कुकरवर दिली होती, नाहीतर आमची हे बघा चूल पण नाही. आणि इकडे स्टेबल वगैरे हे एकदम खटाखट. सो आत्ता मी आणि आदिलभाई आम्ही दोघं चाललो आहे लाकडं गोळा करायला. स्टॉप ये बास, एक नंबर. कोण स्टॉक करके रखायची ना. आजच्या मटणापुरती तरी आम्ही लाकडं तरी गोळा केलेत. पुढचं दिसत नाही मला. सो आजचा मटण फुल बेस्ट होणार आहे. कांदा आत्ता तरी आपण कांदा आणि खडा मसाला टाकलाय. सो कांदा जोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत आता आपण मस्तपैकी त्याला मिक्सिंग करत आहोत. विश्वेश दाते आणि यासाठी बनतंय पनीर. सो आत्ता अजून अर्धा तास आहे. एवढी घाणेरडी भूक लागली तरी मी रगडा पॅटीस थोडं खाल्लं होतं आणि आदिलभाई माझ्यासाठी थांबलाय. सो आम्ही दोघं जण मस्तपैकी 12 नंतर जेवढं उरलं सगळं फुल एकदम दणकवणार आहे. या सगळ्यांचं जेवण हे सगळेजण जेवतात मस्तपैकी. आणि तिकडे ही चिटोळी बघा यांची कुत्र्यांची. ह्यांना फक्त अपेक्षा आहे की कोणीतरी येऊन यांना देईल. अरे हावऱ्यांनो, हॅलो तू मटन हे परत पास कर. त्याच्या तोंडाकडे बघा, फुल अपेक्षेने बघतो. सो मटन तयार आहे आणि मी आणि आदिलभाई 12 वाजता खातो. बेस्ट, मस्त झालं. त्याच्यात काहीच एक सुद्धा पीस नाही उरले. 5 किलो होतं. 5 किलो 10 जणांमध्ये मतलब म्हणजे थोडक्यात प्रत्येकाने अर्धा किलो चिकन दणकवलंय. मटन होतं. हा तेच मटन दणकवलंय. फुल दणकून जेवलोय. सगळ्यांना प्रॉपर घाम फुटूस तोपर्यंत आम्ही जेवलोय. म्हणजे एवढं तिखट एकदम पण भारी झालं होतं. सो आजचा व्लॉग जर तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू अँड गुड नाईट.